जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपण सध्या आहोत आझाद मैदानवरती आणि आय थिंक आता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 2:51 झालेली आहेत. तर आमचे बंधू आपण जेवण करतायत. रात्रीचे 2:51 झालेली आहेत. काय नाव आहे बंधू तुमचं? आकाश चोंबडे. कुठून आलात तुम्ही? जिंतूर म्हणजे तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. कोणत्या गावाचं नाव काय? भोसीवरनं आलेली सगळी आपली टीम आहे. आपण काय कशामध्ये आलात बंधू तुम्ही? पिकअप घेऊन आला. आज आलात का आता तुम्ही? 2 दिवस झालेले आहेत. डायरेक्ट इथं वाशीला न येत आपण डायरेक्ट आझाद मैदानावर म्हणजे वाशीला राहण्यात आपलं वाहन कुठे? वाशीमध्येच वाहन आहे, परंतु चालत वाशी पासून या ठिकाणी APMC मार्केट पासून तुम्ही या ठिकाणी चालत आझाद मैदानावरती आलेला आहात आणि भूक लागली, त्यामुळे या ठिकाणी आमचे मराठा बांधव जेवतात. पुढे जाऊन आपण भोशीच्या टीमसोबत तर या ठिकाणी बोललेलोच आहोत. तर आपण इकडच्या बाजूला सुद्धा आपली काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूयात. जय शिवराय. बंधू कुठून आलात तुम्ही? बीड. बीड आणि तालुका पाटोदा. गावाचं नाव काय? कोणतं गाव? कुसळगाम. किती वेळ झाला म्हणजे कधीपासून आलाय तुम्ही? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. तुम्ही वाशीमध्ये व्यवस्था होते खाण्यापिण्याची? आता आपण पाहिलं असेल रात्रीचे 2:50-53 झालेली आहे, तरी सुद्धा आपल्या जेवणाची व्यवस्था आहे की म्हणजे त्याही पलीकडे बोलायचं म्हणजे आपण स्वतः या ठिकाणी तुम्ही जेवण सुद्धा या ठिकाणी करत आहात. तर सगळ्या सुविधा आहेत, काही अडचण पैसा खर्च करण्याची गरज. आपण पाहिलं असेल रात्रीची एवढी वेळ झालेली सुद्धा असताना तुम्ही या बाजूला भोजनाचा स्टॉल आहे आणि आमच्या माता भगिनीच्या हस्ते या ठिकाणी इथे जेवणाचं वाटप होताना दिसतंय. आपण जय शिवराय. काय नाव आहे बंधू आपलं? अविनाश महाडिक. तर आपण जे आपण भोजनाची जी व्यवस्था आहे ते कशा पद्धतीने चेंबूरवरनं जेवढे आपले सकल मराठा समाजाची बांधव आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे मुंबईमध्ये असणारे जे स्थायिक मराठा बांधव आहेत तर त्यांच्या म्हणजे जसं की यांचा जो स्टॉल आहे हा चेंबूरमध्ये जे मराठा बांधव आहेत त्यांच्या वतीनं हा स्टॉल लावण्यात आलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल रात्रीची 3 वाजलेली आहेत, पण रात्रीची 3 वाजलेली असताना सुद्धा गावाखेड्यातून प्रत्येक शहरामधून आलेले जी मराठा बांधव आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था चेंबूरमध्ये असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. सकाळी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली. तिकडे म्हणजे वाशीमध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक तिथे केलेली. ताई तुम्ही पण चेंबूरचे आहात का? तुमचा आवाज बसलाय का? समजू शकतो की म्हणजे कामाचा लोड म्हणजे एकतर सेवा करायची आहे, कामाचं नियोजन लावायचंय आणि काही घोषणा सुद्धा या ठिकाणी द्यायच्या असतात. काही हरामी लोक आमच्या समाजाच्या विरोधात आम्हाला नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात, आमच्या आरक्षणाला विरोध करतात, मग त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरही द्यावे लागतात आणि त्यामुळे या ठिकाणी आवाजही बसू शकतो. ताई तुम्ही या समोर. काय नाव आहे तुमचं? बोला. या तुम्ही बोला ताई. या समोर या तुम्ही बोला. काय नाव आहे ताई तुमचं? सुलोचना गायकवाड. मी पण चेंबूरच्या का? किती दिवस झाले म्हणजे कालपासून सेवा देत आहेत? खरंच चेंबूरकरांचं या ठिकाणी मी चेंबूरमध्ये असणाऱ्या सर्व सकल मराठा समाजाच्या या ठिकाणी वाशीला पण गेला होता. तर खरंच आपल्या सर्वांचं म्हणजे आता आपण धन्यवाद तर देऊ शकत नाही कारण आपण सगळेजण एक आहोत. तर तुम्ही आम्ही तुमचं कौतुक करू शकतो की इतक्या रात्री सुद्धा या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था केली आहे. खरंच आपल्या सर्व टीमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यानंतर आपण इकडच्या बाजूला आपण पाहत असून बंधू कुठून आलात तुम्ही? छत्रपती संभाजीनगर मध्ये. कशामध्ये आलात तुम्ही? ट्रेनने आलेले आहेत का? किती जण आहेत सोबत तुमच्या? आणखी ते परत जण येत आहेत. पाहत असाल तुम्ही ज्यांना ज्या पद्धतीच्या वाहनाची व्यवस्था होते त्या वाहनामधून या ठिकाणी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघताना दिसत आहेत. काका कुठून आलात तुम्ही? आम्ही पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरवली. काय नाव आहे? पिराची कुरवली या गावावरून आलेला. कशामध्ये आलाय तुम्ही? मोटरसायकल. किती जण आहेत मोटरसायकल? आता तुम्ही पाहिलं असेल पंढरपूर ते मुंबई हा प्रवास खूप लांबचा प्रवास आहे, तरी सुद्धा मोटरसायकलच्या वाहनावरनं प्रवास करणं तुम्हाला धोका नाही वाटत का? निवांत आलेलं. सुरक्षित सगळी झाली. म्हणजे आपण त्यांना काकांना एवढं सांगायचं की मराठा समाजाचा मोर्चा असो किंवा आंदोलन असो त्याच्यामध्ये शांतता असते, शिस्त असते आणि जरी मोटरसायकलवरनं दूरचा जोखमीचा प्रवास जरी या ठिकाणी सहन करत असतील तरी सुद्धा या ठिकाणी पूर्ण स्वतःची काळजी घेत इतरांची काळजी घेत इथपर्यंत आलेले आहेत.
आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या मनातल्या भावनामध्ये या ठिकाणी मला कळू शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या लेकराबाळाच्या जर कल्याणाची गोष्ट असेल, त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्याची जर गोष्ट असेल, तर मला मोटरसायकलने जाण्यामध्ये जी जोखीम आहे ती जोखीम तेवढी मोठी नाही आहे. हीच भावना कदाचित त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असावी. आपण पाहिलं असेल एक काका आहेत. काय नाव आहे काका तुमचं? कुठून आलात काका? तालुका कंधार, जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. मी पाहिलं असेल जेव्हा केव्हा मराठा समाजाची विराट सभा असेल, जशी आंतरवाली सराटीला झालेली असेल किंवा कोणतंही मोठं आंदोलन असेल, तर त्या आंदोलनामध्ये नांदेडकर जे आहेत ते अग्रस्थानी या ठिकाणी असतात. पाहिलं असेल आमच्या आजोबा दोघांचंही वय जास्त आहे, तरी सुद्धा त्यांच्या नातवांच्या कल्याणासाठी, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना त्यांचं हक्काचं आरक्षण मिळावं, त्यासाठी या ठिकाणी आमचे आमचे जे आजोबा आहेत ते या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. काका, तुम्ही 14 तारखेला आंतरवाली सराटीला गेला होता? म्हणजे पाहिलं असेल त्याही सभेचे, त्याही ऐतिहासिक शिक्षणाचे या ठिकाणी ते साक्षीदार आहेत. आणि आता या मुंबईला जो आज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक जो होता वाशीमध्ये, त्या ठिकाणी जी सभा झाली आहे त्या सभेचे सुद्धा या ठिकाणी ते साक्षीदार आहेत. आणि काका, तुम्ही खूप मोठ्या घटनेचे साक्षीदार राहणार आहात की मराठ्यांना कित्येक दिवसापासून प्रलंबित पडलेला मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तुमच्या आपल्या सर्व मराठा बांधवांच्या साक्षीने या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लागणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं निस्वार्थ आणि खंबीर असं नेतृत्व आपल्या समाजाला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला आरक्षण भेटूनच या ठिकाणी आपण परत जाणार आहोत. हीच प्रत्येक मराठा बांधवांच्या मनामधली या ठिकाणी भावना आहे. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.